आज विरोधी पक्षाने 293चा जो प्रस्ताव आणला त्यामध्ये राज्यातले बरेचसे विषय आणि राज्यातल्या सर्व विषयांना स्पर्श करत करत त्यांच्या प्रस्तावामध्ये मुंबईच्या विषयांनाही चर्चेला आणण्याचा हा प्रस्ताव होता आणि त्यामध्ये पैशाची उधळपट्टी अशा स्वरूपाचा आरोप जे लोक विरोधी पक्षातले करत होते त्यांना सत्य परिस्थितीचा आरसा त्यांच्या डोळ्यासमोर चेहऱ्यासमोर आणणं आवश्यक होतं आणि म्हणून त्या विषयावर चर्चा करताना मी असं म्हटलं की हा प्रस्ताव 293चा आणणारे मवियाची लोक यांनी मुंबईशी दगाबाजी केली आहे आणि त्यामुळे अशा दगाबाज लोकांना मुंबई किंवा राज्याच्या विकासाच्या बद्दल चर्चा करण्याआधी त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी काय केलं याचा पहिला सढळ पुरावा द्यावा लागेल आणि जोपर्यंत आपल्या काळामध्ये यातली एकही गोष्ट ते करू शकले नाहीत किंवा केली नाही तोपर्यंत या विषयाची मागणी आताच्या सरकारला करणं याचा अर्थ उलटा चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीचा आहे आणि म्हणून मुंबईच्या सुशोभीकरणावर टीका करताना पैशाची उधळपट्टी म्हणून टीका करताना मवियाच्या काळात सन्मानाने उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून परळच्या ब्रिज खाली एल्फिस्टन रोडच्या स्टेशनजवळ त्या ठिकाणी सुशोभीकरण होत होतं आणि थेट तिकडून वरळीवरून कलानगरच्या सिग्नलला पाणी तुंबू नये म्हणून 9 पंप लावून तिकडे सुशोभीकरण होत होतं आणि त्यामुळे उभाटाच्या दृष्टीने मुंबई म्हणजे वरळी आणि वरळीवरून निघून कलानगर कारण एक युवराजांचा मतदारसंघ आणि दुसरं कलानगरला माजी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान त्यामुळे 2 ठिकाणी काम केलं म्हणजे मुंबईला खूप मोठं काही दिलं असा आविर्भाव करायचा पण तेच आज एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा पवार या सरकारने मुंबईतल्या सर्व पुलांखाली मुंबईतल्या सर्व त्या ठिकाणच्या असलेल्या विजेच्या दिव्यांच्या त्या ठिकाणी असलेल्या खांबांवर आणि चौकांवर सुशोभीकरण सुरू केलं तर ती उधळण होते पण स्वतःच्या घराजवळ केली की ती उधळण होत नाही असे दगाबाज लोक आहेत असा मी आरोप केला सर रईस शेख यांनी देखील संपूर्ण या चर्चेमध्ये सहभागी होताना आत्ताच्या प्रशासक नेमल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या सर्व आर्थिक निर्णय घेत असताना सगळे मोठे गैरव्यवहार झालेत असा त्यांनी आरोप केलाय इक्बाल सिंग चहल हे 400 किलोमीटरचे कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्याचे एक चांगलं स्वप्न जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दाखवत आहेत पत्राद्वारे असं त्यांचं म्हणणं आहे मला वाटतं की त्यांचं भाषण संपूर्ण आपण ऐकलं तर माझा समज असा आहे त्या भाषणामध्ये ते हे सांगत होते की कामं सुरूच नाही झाली आपण तर म्हणतात गैरव्यवहार झालाय सन्मानाने आदित्यजी रोज म्हणतात कामं सुरू झाली नाही दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतात कंत्राटदाराला गैरव्यवहार झालाय त्यामुळे विरोधी पक्ष वैमनस्य मनस्थितीमध्ये आहे नेमकं कामं सुरू झाली तर कंत्राटदाराने काम केलं असेल आणि जर कंत्राटदाराने कामं न सुरू करता त्याला पैसे दिले असतील तर गैरव्यवहार असेल आणि दुसऱ्या बाजूला सांगतात की बजेट प्रोव्हिजनच्या केवळ 20 ते 25% पैसा खर्च होतोय याचा अर्थ कंत्राटदार काम करत नाही बीएमसी पैसे देत नाही खर्च होत नाही ह्याची आकडेवारी सांगायची आणि दुसऱ्या बाजूला कल्पोकल्पित भ्रष्टाचाराचा किंवा गैरप्रकाराचा आरोप करायचा दोनपैकी सत्य कुठलं हे वैमनस्य मनस्थितीत असलेल्या आदित्यजी किंवा रईस यांनी पहिलं उत्तर द्यावं राहता इक्बाल सिंग चहल यांना आमचंही म्हणणं आहे जे ठरलंय त्याला कार्यान्वित करावं लागेल जी वर्क ऑर्डर दिली आहे त्याला कामाला गती द्यावी लागेल ज्या कंत्राटदाराने चूक केली असेल त्याच्याकडून त्या ठिकाणी दंड वसूल केला झाला पाहिजे ज्या पद्धतीने प्रशासक नसताना ज्यावेळेस संपूर्ण स्थायी समिती असते इम्प्रुव्हमेंट कमिटी असते त्यावेळेस एखादा आर्थिक निर्णय घेतला गेला महापालिकेकडनं तर तो वेबसाईटला टाकला जात होता त्याची माहिती जी आहे ती पब्लिक डोमेनमध्ये दिली जात होती परंतु आता जवळपास 400हून अधिक निर्णय जे आहेत ते प्रशासक बसल्यानंतर घेतले गेलेले आहेत आर्थिक निर्णय घेतले गेले आहेत त्याची कोणतीही माहिती पब्लिक डोमेनमध्ये अथवा वेबसाईटला दिलेली गेलेली नाही मला वाटतं याची माहिती थोडी जास्तीची आपण घेतली पाहिजे मुंबई महानगरपालिका अधिनियम बदलण्याचा अधिकार आयुक्तालाही नाही इक्बाल सिंग चहललाही नाही आणि त्याच्या पुढे
गेल्या अधिवेशनाच्या काळात तर महानगरपालिकेने केलेल्या कामाचं ऑडिट, त्या ऑडिटचा रिपोर्ट सुद्धा सदनासमोर आला होता. त्यामुळे पब्लिक डोमेनमध्ये ज्यावेळेला ऑडिटच येतं त्यावेळेला ह्याच्यापेक्षा पब्लिक डोमेनमध्ये अजून काय आलं पाहिजे, थोडा अभ्यास आपण केला तर आपल्याला कळेल. रवींद्र वायकर म्हणतात की जर आमच्या वेळेस गैरव्यवहार झाला होता 25 वर्षाच्या कार्यकाळात, तर 25 वर्षाच्या कार्यकाळात इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये तुम्ही देखील होता, गोपाळ शेट्टी होते, भाजपचे सर्व सदस्य होते, मग एकदाच ती व्हाईट पेपर काढून टाका असंही त्यांचं म्हणणं आहे. योग्य म्हणणं आहे. स्थायी समितीचा व्हाईट पेपर आता ऑडिटमध्ये येईल. इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये मुंबई शहरातले भूखंड आम्ही वाचवले स्पष्ट होईल. 25 वर्षाचा ऑडिट पेपर मी 25 वर्षाचंच म्हणतो, आपला तेव्हा पत्रकार म्हणून जन्मही नव्हता. सर, मंत्री मंगलप्रभात तोडा यांनी आयुक्तांना पत्र दिले महापालिका सर्व महापालिका शाळेमध्ये प्रभू श्री रामांवर स्पर्धा घ्याव्या असं एक पत्र आयुक्तांनी दिलंय, कसं पाहता? नाही, कोणी लिहिलंय? मंगलप्रभात तोडा. काय लिहिलंय? सर्व श्रीरामावर स्पर्धा घ्याव्या, प्रभू श्री राम यांना घेऊन स्पर्धा. मग महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, भारतामध्ये प्रभू रामचंद्रावरच्या स्पर्धा घ्यायच्या नाही तर काय कराचीत घ्यायच्या? ठीक आहे. सर, संजय राऊत असं म्हणतायत, आदरणीला घेऊन आज मोर्चा निघाला होता महाराष्ट्राच्या. संजय राऊत असं म्हणतायत, भाजपच्या जावयाला मुंबई देशात गिळायचे, पण आम्ही ते होऊ देण्याची टीका संजय राऊतांनी भाजपवर. नाही, शरद पवारच्या पपलूला मुंबईमधल्या धारावीच्या विकासामध्ये, शरद पवारांच्या पपलूला मुंबईतल्या धारावीच्या विकासाच्या कंत्राटा करून मातोश्री 2चा खर्च काढायचा आहे, हाच त्यांच्यावर आमचा आरोप आहे. नितेश राणेंनी आरोप केले, त्यानंतर सुषमा अंधारांनी म्हटलेलं आहे की गिरीश महाजन जे आहेत ते देखील गेले होते आणि त्यांच्याकडे यंत्रणा होती, ते त्यांना कोणी माहिती दिली नव्हती. सुषमाताईंचं म्हणणं सपशेल फेल आहे, खोटं आहे. सुषमाताईंनी पुरावे द्यावेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.